असेल तर 8-10 दिवस तरी ही भेंडीची भाजी सहज टिकते। तुम्ही वर्किंग वुमन असाल तर ही भाजी तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता। मुलांना टिफिनला द्यायची असो किंवा तुम्हाला टिफिनमध्ये न्यायची असो, ही भाजी एकदम टेस्टी होते। नमस्कार, वर्षास किचनमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी सहर्ष स्वागत। तर आज आपण भेंडीची रेसिपी करणार आहोत। भेंडी ही अगदी लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडते आणि भेंडी हे किती प्रकारामध्ये केली जाते। मसाला भेंडी आलं, आलू भेंडी आलं, कुरकुरीत भेंडी आलं, दही भेंडी आलं, तसेच लहान मुलांना आवडते अशी लसणीची भेंडी केली जाते। पण आपण यातला कुठलाच प्रकार करणार नाही, अगदी 7 ते 8 दिवस टिकेल अशी भेंडी फ्राय करणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। साहित्य बघूया। 1 वाटी शेंगदाणे, 3 ते 4 चमचे किसलेलं खोबरं, 10 ते 12 लसणीच्या कांड्या, 1 छोटासा आल्याचा तुकडा। मसाल्यांमध्ये मी 1 मोठा चमचा मिरची पावडर, 1 चमचा धने पावडर, किचन किंग मसाला, जर तुमच्याकडे साठवणीचा मसाला असेल तो वापरला तरी पण चालेल, पाव चमचा जिरे व पाव चमचा हळद, थोडीशी कोथिंबीर व 10-12 कढीपत्त्याची पाने। पाव किलो भेंडी आणि भेंडी फ्राय करण्यासाठी इथे कोवळी आणि ताजी असलेली भेंडी वापरायची। ही मी स्वच्छ 2-3 वेळा पाण्याने धुवून घेतली आहे। भेंडी चिकट होऊ नये म्हणून आपल्याला ती स्वच्छ नॅपकिनने पुसून एकदम कोरडी करायची। तर भेंडी आपली ओलसर राहिली तर भेंडी चिकट होत असते, त्याच्यामुळे स्वच्छ आपल्याला ती पुसून घ्यायची आहे। जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी टिफिनसाठी ही भाजी करायची असेल तर अगोदरच्या दिवशी संध्याकाळचं तुम्ही ही भेंडी धुवून 2-3 वेळा चांगली स्वच्छ धुवून अर्धा तास चाळणीमध्ये निथळत ठेवायची व नंतर स्वच्छ पुसून ही रात्रीच कट करून फ्रीजमध्ये ठेवून द्यायची, म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळचं डायरेक्ट ती मसाला टाकून ती फ्राय करू शकतो। अशा पद्धतीने मी इथे सगळ्या भेंड्या स्वच्छ पुसून घेते। सर्व भेंडी मी इथे पुसून घेतली आहे। आता आपल्याला भेंडी चिरून घ्यायची आहे। तर भेंडी चिरत असताना भेंडीमध्ये कीड आहे का पहिलं चेक करायचं। भेंडी चिरत असताना 3 वेगवेगळ्या प्रकारामध्ये तुम्ही भेंडी कट करू शकता। जसं आपण नेहमीची भाजी करतो त्यावेळेस आपण भेंडी ही बारीक बारीक कट करतो, तशी सुद्धा तुम्ही भेंडी कट करू शकता, किंवा जसं मी तिरपा कट करते अशी सुद्धा भेंडी तुम्ही करू शकता। नाहीतर एकदम उभ्या स्लाइसमध्ये भेंडी तुम्ही कापू शकता। असा तिरपा कट करून मी सगळ्या अशा भेंड्या कट करून घेतल्या आहेत। आता यासाठी लागणारा आपण मसाला बनवून घेऊया। कढई गरम झाली की त्यामध्ये 1 वाटी शेंगदाणे घालायचे व ते चांगले भाजून घ्यायचे। 3 ते 4 मिनिटांमध्ये शेंगदाणे आपले परफेक्ट असे भाजले गेले आहेत। मसाला बनवण्यासाठी जे शेंगदाणे मी भाजून घेतले होते त्याचं साल काढून घेतलं। 3 ते 4 चमचे खोबरं, 10-12 लसणीच्या कांड्या, 1 छोटा आल्याचा तुकडा व कढीपत्ता। मसाले किचन किंग मसाला, धने पावडर, मिरची पावडर, हळद व जिरे हे मिक्सरमध्ये बारीक करून घेते। मसाला बघू शकता तुम्ही, मी पूर्ण असं बारीक पेस्ट नाही केली, थोडासा कसं जाडसर ठेवायचा। भेंडी तळण्यासाठी इथे मी तेल गरम व्हायला ठेवलं आहे। तर तेल एकदम गरम झालं तरच मग भेंडी तेलात सोडायची। हाय फ्लेम करून भेंडी पूर्ण आपल्याला तेलात तळून घ्यायची आहे। गॅस लो करायचा नाही, नाहीतर मग तेल हे थंड होतं व भेंडी कुरकुरीत होत नाही व तेल पण शोषलं जातं भेंडीला। एका वेळेस संपूर्ण भेंडी घालायची नाही, 2-3 बॅचमध्ये भेंडी तळून घ्यायची आहे, नाहीतर तेल पूर्णपणे गार होतं व भेंडी व्यवस्थित फ्राय केली जात नाही। गार तेलातील भेंडी जास्त तेलही शोषून घेते आणि व्यवस्थित कुरकुरीत सुद्धा होत नाही। आपल्याला ही भेंडी पूर्णपणे कुरकुरीत करायची नाही आहे, फक्त हलकीशी मऊ सुद्धा ठेवायची आहे। 1
2 ते 2.5 मिनिटांमध्ये आपली भेंडी एकदम परफेक्ट अशी तळली जाते। अशा पद्धतीने मी सगळ्या भेंड्या तळून घेते। भेंडीला फोडणी देण्यासाठी मी त्यामधलं भेंडी तळलेलं जे एक्स्ट्रा तेल आहे ते काढून घेतलं व त्यामध्ये 2 चमचे तेल शिल्लक ठेवलं। पाव चमचा जिरे चांगले फुलून द्यायचे। त्यानंतर आपण जे वाटण वाटून घेतलंय ते मसाल्यामध्ये परतून घ्यायचं। मध्ये खोबरं, आलं आणि लसूण ही कच्चा असल्यामुळे आपल्याला हा मसाला 2-3 मिनिटे जरा चांगल्या तेलामध्ये परतून घ्यायचा। यावर थोडीशी कोथिंबीर टाकायची। 3 मिनिटांनंतर वाटण तेलात आपलं चांगलं परतलं की त्यानंतर त्यामध्ये तळून घेतलेली भेंडी टाकायची। चवीनुसार मीठ व हे सगळं 2-3 मिनिटे परतून घ्यायचं। भेंडी तेलात तळत असतानाच भेंडी शिजलेली आहे, त्यामुळे आपल्याला जास्त वेळ भेंडी इथे परतून घ्यायची नाही, नाहीतर भेंडीला कुरकुरीतपणा राहणार नाही। अगदी 2 ते 3 मिनिटे ह्या मसाल्यामध्ये भेंडी मिक्स करून घ्यायची। अगदी परफेक्ट अशी भेंडीची भाजी बनवून आपली तयार आहे। तुम्हाला पुढे प्रवासाला जायचं असेल तर 8-10 दिवस तरी ही भेंडीची भाजी सहज टिकते। तुम्ही वर्किंग वुमन असाल तर ही भाजी तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता। मुलांना टिफिनला द्यायची असो किंवा तुम्हाला टिफिनमध्ये न्यायची असो, ही भाजी एकदम टेस्टी होते। ह्या भाजीसाठी जो सिक्रेट मसाला बनवला आहे तो 12-13 दिवस तरी सहज टिकतो आणि तो तुम्ही दुसऱ्या कोणत्याही सुक्या भाजीला वापरू शकता। जर तुम्हाला भेंडी थोडी गोड आंबट हवी असेल तर त्यामध्ये तुम्ही वाटण करताना एक छोटासा गुळाचा खडा टाकू शकता किंवा भेंडी बनवून झाल्यावर त्यामध्ये अर्धा लिंबू पिळून टाकू शकता किंवा चाट मसाला 1 चमचा टाकू शकता। याने भेंडीला थोडी गोड आंबट चव येईल। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। उद्या पुन्हा भेटू एका नवीन रेसिपी सोबत।